एका अशा भाषणाचा विचार करा जे इतकं स्फोटक होतं की ज्यांनी बोलावून घेतलं होतं ना, त्यांनीच ते रद्द केलं. अगदी त्यांनीच प्रचंड भीतीने तो कार्यक्रम रद्द केला. म्हणजे व्यासपीठावर एक शब्दही उच्चारला जाण्याआधीच ज्या विचारांनी एक मोठा भूकंप घडवून आणला, आज आपण त्याचाच वेध घेणार आहोत. आणि आजच्या आपल्या सखोल चर्चेसाठी ना आपल्याकडे खूपच रंजक स्रोत आहेत. आपण डॉक्टर B.R. आंबेडकरांच्या 1936 सालच्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जातीव्यवस्थेचे निर्मूलन या मूळ ग्रंथावर बोलणार आहोत. बरोबर. आणि यात फक्त तो ग्रंथ नाहीये, तर त्यांनी आणि त्या संयोजकांनी एकमेकांना लिहिलेली पत्र पण आहेत. हो, आणि आपला मुख्य हेतू केवळ हा इतिहास सांगणं नाहीये, तर एका दडपल्या गेलेल्या आवाजापासून ते समानतेच्या एका मोठ्या दृष्टिकोनापर्यंतचा हा प्रवास समजून घेणं आहे. हो ना. आणि या प्रवासाची सुरुवात ना 1936 सालच्या त्या नाट्यमय घडामोडीतून होते. म्हणजे पत्रांमधनं तो प्रसंग अगदी जिवंत होतो. अगदी. जात-पात तोडक मंडळ नावाच्या एका गटाने आंबेडकरांना बोलावलं होतं. हो, एका अधिवेशनाचं अध्यक्षीय भाषण देण्यासाठी. आता कसं आहे, जेव्हा एखादा सुधारणावादी गट तुम्हाला बोलावतो तेव्हा साहजिकच त्यांना वाटतं की तुम्ही थोडं समाज सुधारणेवर बोलावं. म्हणजे सहभोजन करा किंवा आंतरजातीय विवाह वाढवा असं काहीतरी. बरोबर. पण जेव्हा या संयोजकांनी आंबेडकरांचं ते लिखित भाषण आधी वाचायला मागितलं आणि ते वाचलं, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असणार. तेच ना. पत्रांमधली त्यांची प्रतिक्रिया वाचली की त्यांची अस्वस्थता अगदी स्पष्ट जाणवते. कारण आंबेडकरांनी नुसती वरवरची मलमपट्टी केलीच नव्हती. त्यांनी अत्यंत सडेतोडपणे संपूर्ण जातीव्यवस्थेच्या मुळावरच घाव घातला होता. म्हणजे त्यांना वाटलं असेल की भाषणात थोड्या मवाळ सूचना असतील. पण हा दृष्टिकोन तर त्या व्यवस्थेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा होता. हे ना समजून घ्यायला आपण एका घराचं उदाहरण घेऊया. म्हणजे मी विचार करत होते, समजा एका जुन्या घराची दुरुस्ती करण्यासाठी एका इंजिनियरला बोलावलं आणि घरातल्या लोकांना वाटतंय की भिंतीला थोडे तडे गेलेत किंवा छताची डागडुजी करावी लागेल. पण तो इंजिनियर येतो आणि म्हणतो की फक्त छत दुरुस्त करून चालणारच नाहीये, या घराचा पायाच पूर्णपणे सडलेला आहे. बापरे. हो, तो म्हणतो वरवरचा रंग लावून काही होणार नाही, हा पायाच मुळासकट बदलावा लागेल. आणि अगदी हीच अवस्था त्या संयोजकांची झाली होती. जो पाया त्यांच्या ओळखीचा भाग होता तोच सडलेला आहे हे पचवणं त्यांना अशक्य गेलं. नक्कीच. स्रोतांमधील नोंदींनुसार त्यांनी आंबेडकरांना पत्र लिहून भाषणातले काही जहाल भाग गाळण्याची विनंती केली. त्यांना तो सडलेला पाया जगासमोर आणायचा नव्हता, पण इथूनच खऱ्या संघर्षाची ठिणगी पडली ना. अगदी बरोबर. आंबेडकरांनी या पत्रांना जे उत्तर दिलं ते त्यांच्या ठाम भूमिकेचा प्रतीक आहे. त्यांनी एक स्वल्पविरामही बदलण्यास स्पष्ट नकार दिला. बापरे, म्हणजे केवढा ठामपणा. हो, एकतर भाषण जसंच्या तसं दिलं जाईल किंवा दिलंच जाणार नाही ही त्यांची भूमिका होती. आणि साहजिकच ते भाषण रद्द झालं. पण ही कथा इथे संपत नाहीये. त्यांनी तेच भाषण स्वतःच्या पैशांनी पुस्तकं रूपात छापलं. हो, आणि हे एका वैचारिक बंडाची नांदी ठरली. जे विचार काही हजार लोकांपर्यंत गेले असते ते आता लाखो लोकांपर्यंत जाणार होते. बरोबर. आणि आता जेव्हा आपण या पुस्तकाच्या गाभ्याकडे वळतो ना, तेव्हा एक खूपच वेगळी संकल्पना समोर येते. ती संकल्पना म्हणजे श्रेणीबद्ध विषमता किंवा ग्रेडेड इनइक्वालिटी. हो, हा शब्द खूप महत्वाचा आहे. त्यांच्या मते जातीव्यवस्था ही केवळ कामगारांची विभागणी नाहीये. हे काही असं विभाजन नाही जिथे दोन गट एकमेकांच्या शेजारी उभे आहेत. मग हे कसं आहे? ही एक उभी शेळी आहे. एक मिनिट मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. कारण विभाजन आणि श्रेणीबद्ध विषमता यातला हा फरक खूप महत्वाचा वाटतोय मला. नक्कीच. म्हणजे जगात सगळीकडे श्रीमंत आणि गरीब असे वर्ग असतातच ना. युरोपमध्ये किंवा अमेरिकेतही वर्गीय दरी आहेच. मग ही जातीव्यवस्थेची शिडी त्यापेक्षा वेगळी कशी? खूपच अचूक प्रश्न आहे. बघा, जर समाजात फक्त दोनच स्पष्ट गट असते ना, एक प्रबळ आणि एक दुर्बल, जसं मार्क्सवादी विचारधारेत असतं, कामगार आणि भांडवलदार. अगदी तसंच. तर अशा वेळी त्या दुर्बल घटकांनी एकत्र येऊन बंड करणं खूप सोपं असतं. कारण शत्रू एकच आहे. बरोबर. पण श्रेणीबद्ध विषमतेच्या या उभ्या शिडीमध्ये प्रत्येक गटाला त्याच्या वर एक गट आणि त्याच्या खाली एक गट दिला जातो. अरेच्छा. आणि याचं मानसशास्त्र अतिशय भयंकर आहे. जो गट मधल्या पायरीवर आहे तो स्वतःला खालच्या गटापेक्षा श्रेष्ठ समजतो. म्हणजे या श्रेष्ठत्वाच्या खोट्या अहंकारामुळे तो वरच्याने केलेला अन्याय सहन करतो. अगदी. कारण त्याला मिळणारा एकमेव आनंद हा त्याच्या खालच्या माणसाला दाबून ठेवण्यात असतो. बापरे,
हे खरोखरच अस्वस्थ करणारं मानसशास्त्र आहे. म्हणजे ही व्यवस्था माणसाला माणसाशी जोडूच देत नाहीये. कधीच नाही. प्रत्येकजण आपापल्या छोट्या डबक्यात स्वतःला श्रेष्ठ समजून जगतोय. यामुळे समाजाचा एकोपा निर्माणच होऊ शकत नाही. आणि जिथे घटक एकमेकांपासून तुटलेले असतात तिथे प्रगती आपोआपच थांबते. माणसाचा मूलभूत सन्मानच होऊन जातो या चक्रात. म्हणूनच त्यांचा निष्कर्ष इतका स्पष्ट होता की जाती व्यवस्थेत सुधारणा होऊ शकत नाही. ती मुळासकट नष्टच केली पाहिजे. पण तरीही माझ्या मनात एक विचार येतोय. कोणता? म्हणजे काही मवाळ सुधारणांमधून हा प्रश्न हळूहळू सोडवता आला नसता का? जसं ते संयोजक म्हणत होते, आंतरजातीय विवाह वाढवणं, सहभोजन करणं. यातून टप्प्याटप्प्यानी बदल झाले नसते का? हाच प्रश्न अनेकांना पडतो आणि याचं उत्तर त्यांनी ग्रंथात खूप सविस्तर दिलंय. त्यांच्या मते सहभोजन किंवा आंतरजातीय विवाह हे मार्ग असू शकतात, पण ते स्वतः उपाय नाहीयेत. अच्छा. कारण जोपर्यंत लोकांच्या मनातली ती मानसिक शिडी मोडत नाही तोपर्यंत विषमता दुसऱ्या कोणत्या तरी रूपात नक्कीच वर डोकं काढणार. म्हणजे तुम्ही एखाद्या झाडाच्या फांद्या छाटल्या तरी त्याला नवीन फांद्या फुटणारच. अगदी अचूक. समस्या व्यवस्थेच्या मुळात आहे. म्हणूनच त्यांनी रिफॉर्म हा शब्द नाकारून ॲनिहिलेशन म्हणजे समूळ उच्चाटन हा शब्द वापरला. आणि याच मुद्द्यावरून ना आपण ह्या स्रोतातल्या सर्वात धाडसी भागाकडे पोचतो. धर्मग्रंथांची चिकित्सा. हो, कारण प्रश्न हा पडतो की जर ही शिडी इतकी जुलमी आहे तर लोकांनी ती हजारो वर्ष सहन कशी केली? आणि याचंच उत्तर शोधताना त्यांचा युक्तिवाद थेट धर्मग्रंथांकडे वळतो. बरोबर. त्यांनी केवळ रूढींवर ओट नाही ठेवलं, तर त्याला खतपाणी घालणाऱ्या धार्मिक ग्रंथांवर आणि त्यांच्या मान्यतेवर कठोर टीका केली. आणि या स्रोतांनुसार हाच तो टप्पा होता जिथे त्या सुधारणावादांची सर्वाधिक अडचण झाली. साहजिकच आहे. कारण आंबेडकरांचा युक्तिवाद असा होता की लोक जातीभेद करतात कारण तो त्यांचा स्वभाव आहे असं नाहीये. मग काय? त्यांना तसं शिकवलं गेलंय. त्यांना वाटतं की त्यांचा धर्मच त्यांना तसं करायला सांगतोय. म्हणजे जर समाजाची अशीच समजूत असेल की ही विषमता ईश्वरानेच बनवली आहे, ती भीती त्यांच्या मनात पेरली गेली होती. म्हणजे हे असं झालं की रोगाची मुळे जिथे आहेत तिथेच थेट वार करणं. एखाद्या डॉक्टरने रुग्णाला सांगावं की तुझे औषध पितोयस तेच खरं तर विष आहे. खूपच समर्पक उदाहरण आहे हे. पण त्या काळात अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभं करणं हे किती जोखमीचं काम होतं. समाजात प्रचंड खळबळ उडाली असेल. हो, पण ह्या ग्रंथातली भूमिका अतिशय स्पष्ट आहे. यात असं मांडलंय की जर एखादा धर्म विषमतेचं समर्थन करत असेल, एका माणसाला केवळ जन्मावरून कमी लेखायला शिकवत असेल, तर अशा शिकवणीवर प्रश्न विचारलेच पाहिजेत. यात नियम आणि तत्वे म्हणजे रूल्स आणि प्रिन्सिपल्स यातला फरक खूप छान उलगडून दाखवलाय. अच्छा, ते कसा? तत्कालीन धर्म हा नैतिक तत्वांऐवजी केवळ जाचक नियमांचा साचा बनला होता असा दावा यात केलाय. आणि जोपर्यंत हा साचा मोडत नाही, मानसिकता बदलणार नाही. हे ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते बरं का. हा लढा केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरता मर्यादित नव्हताच. मुळीच नाही. आपण कसं स्वातंत्र्याचा अर्थ केवळ परकीय सत्तेकडून मिळवलेलं स्वातंत्र्य असाच घेतो. पण अंतर्गत सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होणं हे त्याहून मोठं आव्हान आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. बरोबर. सामाजिक समता प्रस्थापित झाल्याशिवाय कुठलेही कायदे माणसाला मुक्त करू शकत नाहीत. पण या सगळ्यात मला एक गोष्ट नमूद करायची आहे. आपण फक्त जुनी व्यवस्था पाडण्यावरच बोलतोय असं नाहीये. नाही. कारण एखादी जुनी इमारत पाडली तर तिथे नुसती मोकळी जागा ठेवून चालत नाही ना, काहीतरी नवीन उभं करावं लागतं. अगदी बरोबर. आणि या पुस्तकात केवळ टीका नाहीये, तर एका नव्या समाजाची ब्लूप्रिंट पण आहे. आणि तोच या चर्चेचा सर्वांत आशेचा किरण आहे. हे केवळ विध्वंसाचं पुस्तक नाही, तर एका नव्या समाजाचं स्वप्न दाखवणारं पुस्तक आहे. आणि हा नवा समाज कसा असेल? हा समाज स्वातंत्र्य, समता आणि बंधुता म्हणजे लिबर्टी, इक्वालिटी आणि फ्रेटर्निटी या त्रिसूत्रीवर आधारित असेल. आता इथे काहींना असा प्रश्न पडेल की हे तर फ्रेंच राज्यक्रांतीचे शब्द आहेत, ते आपल्याकडे कसे लागू होतात? पण त्यांनी या शब्दांचा केवळ एक राजकीय नारा म्हणून वापर नाही केलाय. त्यांनी याला एक सखोल मानवीय रूप दिलंय. हो, या नवीन समाजात माणसाची किंमत त्याच्या कुळावरून नाही तर माणुसकीवरून ठरेल. बरोबर. या ग्रंथात एक खूप महत्वाचा विचार मांडलाय, सामाजिक अभिसरण किंवा सोशल ऑस्मॉसिस. म्हणजे काय? म्हणजे एक असा आदर्श समाज जिथे विचारांची आणि भावनांची मुक्त देवाणघेवाण होते. प्रत्येकाला आपला विकास करण्याचं, व्यवसाय निवडण्याचं स्वतंत्र असलं पाहिजे. आणि समाजात प्रत्येकाला समान संधी आणि समान मूल्य मिळालं पाहिजे.
पण या सगळ्यात सर्वात महत्वाचा धागा कोणता असेल तर तो आहे बंधुता. नक्कीच. बंधुता म्हणजे फ्रॅटर्निटी. मला इथे परत एकदा ते घराचं उदाहरण द्यावंसं वाटतंय. सांगा ना. समजा आपण स्वातंत्र्याला आणि समतेला या नव्या घराच्या विटा मानूया. तर या विटा एकमेकांना जोडून ठेवणारा जो सांधा असतो ना, सिमेंट किंवा मॉर्टार, अगदी बरोबर. ती म्हणजे बंधुता आहे. कारण जर समाजात एकमेकांबद्दल आत्मीयता नसेल तर कायद्याने कितीही समता आणली तरी तो समाज टिकू शकत नाही. खूपच अचूक विश्लेषण आहे हे. बंधुतेशिवाय स्वातंत्र्य हे केवळ स्वैराचार बनेल. हो, आणि समता कागदावरचीच राहील. विटांच्या मध्ये जर सांधा नसेल तर भिंत एका धक्क्याने कोसळेल ना. अगदी. बंधुता म्हणजे आपल्यासोबतच्या व्यक्तीला आपल्यासारखाच माणूस मानणं, त्याच्या सुखदुःखात सहभागी होण्याची जाणीव असणं. या स्रोतांमध्ये याच मूल्यावर सर्वाधिक भर दिला गेलाय. कारण उच्च आणि नीच ही भावना नष्ट झाल्याशिवाय बंधुता निर्माणच होऊ शकत नाही. म्हणूनच ही त्रिसूत्री एकमेकांपासून वेगळी करता येत नाही. एका न दिलेल्या भाषणातून खऱ्या अर्थाने एका आधुनिक मानवी समाजाचा पाया कसा बनू शकतो हे यातून समजतं. हो ना. आपण पाहिलं की तो 1936 सालचा प्रसंग केवळ काही शब्दांचं संपादन नव्हता. तो एका क्रांतिकारी विचाराला मिळणारा नकार होता. पण तो विचार दाबता आला नाही. तो ॲनिहिलेशन ऑफ कास्टच्या रूपाने जगासमोर आलाच. त्याने त्या श्रेणीबद्ध विषमतेचं मानसशास्त्र उघडं पाडलं आणि एक सकारात्मक दृष्टिकोन दिला. म्हणूनच हे पुस्तक आज वाचतानाही आपल्याला अस्वस्थ करतं. हो, कारण ते आपल्या सोयीच्या समजुतींना आणि पूर्वाग्रहांना थेट आवाहन देतं. ते एक आरसा आहे ज्यातून वर्तमानातील वास्तव अधिक स्पष्टपणे दिसतं. आणि आजच्या काळात आपण जेव्हा याकडे बघतो ना तेव्हा अनेक प्रश्न उभे राहतात. नक्कीच. म्हणजे आज आपण कायद्याने समान आहोत, पण सामाजिक स्तरावर आपण खरोखर किती पुढे आलोय? आपली शहरे, आधुनिक कामाची ठिकाणे, यात ती जुनी श्रेणीबद्ध विषमता नव्या वेशात लपलेली तर नाहीये ना? आजही आपण आपल्यापेक्षा खालच्या स्तरावरील माणसाला कमी लेखून स्वतःच्या श्रेष्ठत्वाची खोटी भावना तर जपत नाहीये ना? जोपर्यंत आपण ही अस्वस्थ करणारी चर्चा करत राहू तोपर्यंत हा विचार जिवंत राहील. अगदी खरंय. तर आज आपण या दडपल्या गेलेल्या आवाजाचा आणि त्याने निर्माण केलेल्या वैचारिक क्रांतीचा मागोवा घेतला. आता जाता जाता एका अशा विचारावर आपण थांबूया जो या स्रोतांच्या पुढे जाणारा आहे. बदल कधीही केवळ बाहेरून किंवा कायद्यातून सुरू होत नाही. तो आतून सुरू होतो. हो, जेव्हा आपण स्वतःच्या आत डोकावून पाहतो. पण जर आपल्याच मनातील खोलवर रुजलेल्या पूर्वग्रहांना प्रश्न विचारण्यास आपण घाबरत असू, जर आपल्याच वैचारिक घराचा सडलेला पाया पाहण्यास आपण नकार देत असू, तर आपण स्वतःला खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि समान म्हणून घेण्यास पात्र आहोत का यावर नक्की विचार करा.